समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। फागोल्याहून बोरगाव हनुमान मंदिर येथे स्वर्गीय माधवराव ठाकरे व स्वर्गीय शांताबाई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 4 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान दुपारी 3 ते 6 या वेळेत श्रीमद देवी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन मधुकर ठाकरे, शांताराम ठाकरे व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले असून भागवत प्रवचन हरिभक्त पंढरी श्री सुधाकर महाराज देशमुख यांच्या मुखातून होणार आहे। म्हणून संतांनी आपल्या भक्तीसाठी उद्धारासाठी अभंगाची निर्मिती केली, त्याच्यात आहे गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, है ना। गीता आणि भागवत ऐकत असेल माझं कोणीतरी आहे, विठ्ठलाचं नाव घेत असेल, त्याचा हरी देवाला वाटते, अशा मुली किंवा मुलगा जर असते ठीक आहे। मग याला काय लागेल? आपण यज्ञ करतो, कार्य करतो नाही का। घराचं वास्तुपूजन असेल तरी पूर्वजांच्या कृपेशिवाय होत नाही, घरी लग्न असेल तरी पूर्वजांशिवाय होत, लक्ष्मी पूजन असेल तरी पूर्वजांशिवाय होते का नाही। मग यासाठी पूर्वजांशिवाय मनुष्य, पूर्वजांच्या कृपेशिवाय मनुष्य मोठा होत, त्याचा आशीर्वाद पाहिजे। पूर्वजांचं लक्षात ठेवा, आपण किती असलं तरी नाही। यासाठी मग काय आहे त्यांचं नाही, आता इथं आपण करत आहोत। 11 जानेवारीला या सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वितरणाने होणार असल्याचे शांताराम ठाकरे यांनी सांगितले आहे। परिसरातील नागरिकांनी श्रीमद देवी भागवत सप्ताह काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। माझे नाव शांताराम माधवराव ठाकरे आहे, तसेच माझ्या धर्मपत्नीचे नाव सौसंध्या शांताराम ठाकरे आहे। आम्ही ठाकरे परिवार, माझी मोठे भाऊ मधुकरराव ठाकरे व माझ्या वहिनी सौ प्रतिभा ठाकरे, या फॅमिली, आमच्या ठाकरे परिवाराच्या फॅमिली निमित्त आमच्या आईवडील जसे स्वर्गीय श्री माधवरावजी ठाकरे व स्वर्गीय शांताबाई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही ह्या श्रीमद भागवत कथेचे आयोजन केलेले आहे। श्रीमद देवी भागवत असं आयोजन केले आहे। ह्या आयोजनाचा दिनांक 4 जानेवारी 2025 पासून ते 11 जानेवारी 2025 पर्यंत आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजे आमची कुलदैवत श्री तुळजाभवानी तुळजापूर हे असून आम्ही तिचे भक्त आहोत। आमची पूर्ण ठाकरे फॅमिली, ठाकरे परिवार पूर्ण तुळजाभवानीचा भक्त आहेत। त्यानिमित्त आम्ही या श्रीमद देवी भागवत कथेचे आयोजन केलेले आहे। हे श्रीमद देवीचे भागवत प्रवचनकार श्री सुधाकरराव देशमुख वरुड चांदसवाडा यांच्या मुखवाणीतून या कथेचे प्रवचन होत आहे। तरी या भागातील सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। तसेच 11 जानेवारीला या कार्यक्रमानिमित्त आम्ही महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे, त्याचा सुद्धा या भागातील सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे। इथे श्री हनुमान मंदिरामध्ये श्रीमद देवी भागवत कथा सुरू आहे। माझे सासू शांताबाई ठाकरे आणि सासरे माधवराव ठाकरे, माझे वडील श्री निळकंठरावजी चिखले, माझ्या जाऊबाईचे वडील श्री रामरावजी पांडे यांच्या स्मृतीनिमित्त आम्ही हे देवी भागवत कथा आयोजन केलेली आहे। आणि याच्यामध्ये आम्ही जरी आयोजक असलो तरी इथलं भजन मंडळ आणि इथले नागरिक खूप सहकार्य करतात आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद आहे। आणि माझं एवढं म्हणणं आहे की 11 तारखेला काल्याचे कीर्तन आणि श्री चंडी याग आम्ही ठेवलेला आहे, महाप्रसाद ठेवलेला आहे आणि सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा ही विनंती।